स्वागत आहे तुमचं हॉरर 90 मध्ये। आजची कथा कुठली काल्पनिक नसून एक सत्य हकीकत आहे जी जपानमध्ये घडली होती व तिथल्या लोकांनी अनुभवली होती। तर तुमचा जास्त वेळ न घेता मी कथेला सुरुवात करतो। या जगात अनेक श्रापित वस्तू, वास्तू आणि व्यक्ती असतात ज्यांच्या मागे एक विचित्र श्राप असतो जो कधीच सुटत नाही। एखाद्या व्यक्ती असा वास्तू किंवा वस्तूच्या संपर्कात आल्याने त्या व्यक्तीला सुद्धा ते अनुभव येऊ लागतात। आणि अशीच एक जपानमधील श्रापित कविता आहे जिचे नाव टॉमिनोस हेल असे आहे। जपानमध्ये राहणारा सायजो यास यांनी 1919 मध्ये या कवितेची रचना केली होती। ही कविता साकिन नामक पोएट्री कलेक्शनमध्ये पब्लिश झाली होती। या कवितेचे पब्लिश झाल्यानंतर जपानमध्ये अनेक लोक या कवितेला श्रापित कविता म्हणून मानू लागले। 1920च्या दरम्यान जपानमध्ये टॉमिनोस हेल ही कविता जो कोणी जोरजोरात वाचेल त्या व्यक्तीचे एकतर अपघात होतो, नाहीतर त्याचे व्यक्तिगत नुकसान होते आणि भयानक म्हणजे त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो आणि मरणाऱ्या व्यक्तीची आत्मा नरकात सडू लागते। टॉमिनोस हेल ही कविता पब्लिश झाल्यावर वाचकांसोबत अनेक विचित्र घटना घडल्या, म्हणून ही कविता श्रापित आहे अशी बातमी पसरू लागली। खरं तर ही कविता वाचताना अचानक डोके दुखणे, सौम्य छातीमध्ये दुखणे असं अनेक तक्रारी वाचकांकडून येऊ लागल्या। कवितेच्या पहिल्या पानावर वॉर्निंग सुद्धा दिली आहे की जर तुम्ही ही कविता जोरजोरात वाचली तर तुमच्यासोबत काहीतरी वाईट होऊ शकते। हळूहळू काळाच्या आघात या कवितेचा लोकांना विसर पडला, पण आधुनिक जगात इंटरनेटच्या माध्यमातून ही कविता पुन्हा एकदा लोकांच्या निदर्शनास आली आणि ती कविता ऑनलाईन उपलब्ध झाली। जपानच्या टूचिन या वेबसाईटवर ही कविता झपाट्याने प्रसिद्ध झाली आणि या कवितेचे वाचक विविध ठिकाणहून त्यांच्यासोबत घडलेल्या घटना व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करू लागले। एक अजून घडलेली गोष्ट म्हणजे 2000 सालीच्या पण या ठिकाणी झालेल्या आत्महत्या प्रकरणी एक कॉमन गोष्ट आढळली आणि ती म्हणजे ज्या ज्या लोकांनी आत्महत्या केली होती त्यांच्या घरी ही कविता आढळून आली होती। इंटरनेटचा वापर करणारा एक युजर मिसिको काराकोजी यांनी त्यांच्यासोबत घडलेली घटना शेअर केली। त्यात तो म्हणाला की मी सुद्धा या कवितेबद्दल खूप ऐकलं होतं, पण त्याला ही सगळी अफवा किंवा थाप वाटत होती, म्हणून त्याने सुद्धा ही कविता वाचायचे ठरवले। त्याने ती कविता जोरजोरात वाचायला सुरुवात केली आणि वाचून झाल्यावर त्याचा उजवा गुडघा अचानकपणे जोरात दुखायला लागला। तो गुडघ्यावर औषध लावणार इतक्यात बाथरूममध्ये अंघोळ करत असलेल्या त्याच्या बायकोचा जोरात किंचाळीचा आवाज त्याला ऐकू आला। तो तिकडे गेल्यावर त्याच्या लक्षात आले की वॉटर गिझरचा शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाल्याचे त्याला दिसले। त्यामुळे त्याच्या लक्षात आले की ही कविता खरंच श्रापित आहे। मुळात ही कविता जॅपनीज मूळ भाषेत आहे, पण इंटरनेटच्या माध्यमातून इतर देशातील लोकांनी या कवितेला विविध भाषेत पब्लिश सुद्धा केले। पण जपान सोडून इतर कोणत्याही देशामध्ये ही कविता वाचली गेली तेव्हा त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाली नाही, म्हणून लोक समजू लागली की ही कविता जपानच्या मूळ भाषेत सोडून इतर कोणत्याही भाषेत वाचली तर वाचकाला काहीही धोका नसतो। पण ही कविता जपानच्या मूळ भाषेत वाचली तर वाचकाला धोका नक्कीच आहे। म्हणून मी ही कविता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला ऐकवतो। कवितेच्या काही ओळी पुढील प्रमाणे: द एल्डर सिस्टर वॉमिट ब्लड, द यंगर सिस्टर ब्रीथिंग फायर, while sweet little Tomino just split up the jewel. All alone does Tomino go falling into the hell, a hell of utter darkness without even floor. या होत्या काही कवितेच्या ओळी, पण संपूर्ण कविता वाचल्यावर असे आढळून येते की कवितेत असे अनेक विचित्र घटनांचा उल्लेख केला आहे ज्याने वाचताना वाचक आणि त्याचे मन विचलित होते आणि मनात नकारात्मक गोष्टी येऊ लागतात। कवितेमध्ये टॉमिनो नावाच्या एका मुलाबद्दल सांगितले आहे। त्याच्या दोन्ही बहिणी त्याच्यासोबत कधीच चांगल्या वागत नव्हत्या। त्याला नेहमी हडीसोडीस करण्यात येत होतं, त्यासाठी त्याला विविध प्रकारच्या शिक्षा देत होत्या आणि त्याला चाबुकाने मारत सुद्धा होत्या। एक दिवशी या सगळ्या गोष्टींना कंटाळून अकस्मात रीतीने टॉमिनोचा मृत्यू झाला आणि त्याची आत्मा नरकात फिरू लागली। कवितेच्या शेवटच्या ओळी लिहिल्याप्रमाणे ए हेल ऑफ अटर डार्कनेस विदाउट इवन फ्लोअर. टॉमिनोचा मृत्यू झाल्यानंतर त्याला एका काळ्या रंगाच्या पेटीमध्ये दफन करण्यात आले। त्याच्यावर प्रेम करणारे कोणीच नव्हते, म्हणून दफन झाल्यावर त्या जागी कोणी फूल सुद्धा वाहिले नाही। टॉमिनोचे आयुष्य जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही नरकासारखेच होते, म्हणून कदाचित कवितेत कविताकाराने हेल या शब्दाचा उल्लेख केला असावा। टॉमिनोच्या बहिणी त्याला मारहाण करत, त्याचा मानसिक छळ करत, म्हणून कविताकाराने
डार्कनेस या शब्दाचा उल्लेख केलेला दिसतो. या कवितेची खरी चाल जपानीज भाषेमध्ये ऐकायला गेल्यावर फार भीतीदायक वाटते आणि कविता वाचकाला टॉमिनोबद्दल एक सहानुभूती किंवा आपुलकी निर्माण होते. ही कविता जपानीज भाषेत वाचल्याने वाचक भावनिक होतो आणि स्वतःच्या आयुष्यात केलेलं दुष्कर्म, वाईट कृत्याला आठवून ती गोष्ट आपल्यासोबत होईल असे वाचकाला वाटते. म्हणून होणाऱ्या वाईट गोष्टीला वाचक कवितेला दोषी ठरवतो आणि कवितेत असणाऱ्या अनेक ओळी त्याला केलेल्या कृत्याबद्दल प्रायश्चित करण्यास मजबूर करतात किंवा त्याचे स्वतःचे मन त्याला खाऊ लागते, सतावू लागते. म्हणून वाचक कवितेला श्रापित मानतो. दुसऱ्या बाजूने विचार केल्यावर असे दिसून येते की टॉमिनोस हेलच्या रचनाकाराने स्वतः ज्या वाईट गोष्टींचा अनुभव घेतला होता, म्हणून त्याला अनेक मानसिक परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यांनी त्या सहन केल्या होत्या. त्यांच्या पडत्या परिस्थितीला त्यांची कोणीच मदत केली नव्हती. म्हणून मृत्यूच्या अगोदर त्यांनी एक श्राप म्हणून टॉमिनोस हेलची रचना केली, जेणेकरून पुढे जाऊन वाचकाला आणि समाजाला लक्षात येणार की कवी रचनाकार सायजो यांना किती दुःख आणि यातना सहन कराव्या लागल्या, त्या सर्वांना कळाव्यात. ही कविता वाचकाला कविता वाचल्यानंतर त्याच्या मनावर एक छाप सोडते आणि त्यातील दुःख, विघ्नाबद्दल विचार करायला मजबूर करते. पण वाचक आपल्या सोबत होणाऱ्या वाईट गोष्टींना त्या कवितेलाच दोषी ठरवतो आणि त्या कवितेला श्रापित कविता असं म्हणू लागतो. तर मित्रांनो, आजची कथा बस एवढीच. आवडली असेल तर लाईक करा, मनाला वाटलं तर सबस्क्राईब करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. मी राहुल तुमचा इथेच निरोप घेतो. आपण भेटूयात पुढच्या कथेत. तोपर्यंत काळजी घेत राहा, तुमची आणि तुमच्या परिवाराची.